नमस्कार मैत्रिणींनो. आता उन्हाळ्याचं सीझन आहे म्हणजे समर व्हॅकेशन. तर मुलांना आपण वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालतोच, पण मुलांची स्पेशल फरमाईश असते ती जास्त करून थंडगार गारेगार अशा पदार्थांची, आणि त्यात आईस्क्रीम हे जास्त आवडतं असतं प्रत्येक मुलाचं. तर आज आपण एक 2 फ्लेवरचं कॉम्बिनेशनमध्ये आईस्क्रीम बनवत आहोत. 2 लेअरमध्ये हे आईस्क्रीम असणार आहे. तर तुम्हाला रंगावरून काही गेस करता आलं आहे का? असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सर्वात पहिले कमेंट करू शकतात. तर आता सर्वात प्रथम आपण इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. ते आपण तापवून घ्यायचं आहे, उकळून घ्यायचं आहे. आणि एका साईडला मी 1 वाटीभर साधं दूध रूम टेम्परेचरवरती घेतलेलं आहे. त्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून आपण कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे. कॉर्नफ्लोअरचं प्रमाण कसं असणार आहे की तुमच्याकडे तुम्ही दूध कुठलं वापरता आहात, होल मिल्क म्हणजे फुल फॅट दूध वापरत आहात किंवा गाईचं दूध वापरत असाल तर त्यावरती कॉर्नफ्लोअरचं प्रमाण अवलंबून आहे थिकनेससाठी. तर इथे साधारण 3 ते 4 टेबलस्पूनसुद्धा तुम्हाला कॉर्नफ्लोअर म्हणजे लागू शकतं यामध्ये. तर आता आपण कॉर्नफ्लोअर मिक्स करून घेतले, त्याची स्लरी दुधामध्ये टाकून फटफट असं मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या होऊ शकतात आणि पातेल्याला खाली कॉर्नफ्लोअर किंवा करपू शकतं. तर छान असं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला किती गोडी हवी आहे त्यानुसार इथे साखर वापरायची. मी इथे साधारण 3 ते 4 टेबलस्पून साखर वापरते. पुढे आपल्याला दुसरा एक पदार्थ इन्ग्रेडियंट वापरायचा आहे, म्हणून मी इथे साखर आधीच कमी वापरलेली आहे. तर साधारण 3 ते 4 टेबलस्पून साखर मिक्स करायची आणि दूध छान घट्ट होईपर्यंत उकळून घ्यायचं. छान असं थिकनेस आला पाहिजे. तर आपलं दूध हे बेस आईस्क्रीमचं कसं तयार आहे ते बघण्यासाठी आपण इथे चमच्याच्या उलट्या साईडला मागच्या साईडला एक रेष काढून बघायची. दोन्ही साईडचं सारण एकत्र मिक्स नाही झालं तर समजायचं आपलं मिश्रण छान तयार आहे. मिश्रण थोडंसं गार करून घ्यायचं आणि आपण एक ज्या डब्यामध्ये आईस्क्रीम सेट करणार आहोत त्या डब्यामध्ये ते मिश्रण टाकायचं आणि साधारण 2 ते 3 तासासाठी सेट करायला ठेवायचं फ्रीजरमध्ये. आता आपण हे छान आता फ्रीजरमध्ये सेट करून झालेलं आहे. आता आपण त्याचे 2 भाग बनवून घेऊयात. तर तुम्हाला जे 2 लेअर बनवायचे आहेत तर त्याचं प्रमाण म्हणजे तुम्ही अर्ध बनवू शकतात किंवा 1/3सुद्धा लेअर लावू शकता. तर मी इथे अर्ध असं सारण हे मिश्रण वापरलेलं आहे. तर आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता आपण इथे काय करतो आहोत, इथे खजूर घेतलेले, त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत, ओले खजूर आहेत. तसंच 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे, 5-6 आपण काजू घेतलेत, 5-6 बदाम घेतलेत, थोडासा गुलकंद घेतलेला आहे साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून आणि 3 ते 4 आपण खायचे पानं घेतलेले आहेत. खाऊचे पानं म्हणतात किंवा खाण्याचे पानं म्हणतात ते घेतलेलं आहे. आणि आपण काय करायचं आता ह्या पानांचे आहेत ना टोकं काढून टाकायचे, वरचे आणि खालचे टोकं काढून टाकायचे. आणि हे जे सर्व मिश्रण आहे ना मिक्सरमध्ये सुरुवातीला एकदा फिरवून घ्यायचं आणि त्या व्यवस्थित बारीक झाल्यानंतर मग आपण जे आईस्क्रीमचा जो बेस बनवलेला आहे त्याचा अर्धा भाग मिश्रणाचा घ्यायचा आणि या मिश्रणामध्ये या पानाच्या फ्लेवरचं आपण आईस्क्रीम बनवतो आहे. बरोबर तुम्हाला लक्षात आलं असेल. तर यामध्ये मी हिरवा कलर थोडासा टाकलेला आहे, तो ऐच्छिक आहे. तुम्हाला जर नसेल टाकायचं कलर तर तुम्ही स्किप करू शकतात. आता आपण इथे आईस्क्रीम बेस टाकलेला आहे, अर्धा टाकलेला आहे आणि मिक्सरमध्ये छान चर्न करून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं छान असं. आणि आपण ज्या डब्यात आईस्क्रीम लावणार आहोत त्या डब्यात परत सेट करायला ठेवायचं आणि जे अर्ध सारण आपण काढून ठेवलेले ते पण फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. आपल्याला त्याचा पुढे वापर करायचा आहे. तर आता हे छान मिक्सर बारीक वाटून घेतलेलं आहे. ज्या डब्यात आपल्याला आईस्क्रीम लावायचं त्याच्यात मी सेट करून ठेवलेलं आहे आणि साधारण परत 2 ते 3 तास किंवा छान असं सेट होईल म्हणजे कडक घट्ट होईल अशा पद्धतीने जेव्हा सेट होईल आईस्क्रीम तोपर्यंत हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. ते एकदा फ्रीजमध्ये सेट झालं की आपण आता पुढची तयारी करायची. तर त्याच्यामध्ये काय करायचं, आपण जे आपण मिक्सरचं अर्ध घेतलेलं आहे आईस्क्रीम बेस अर्धा वापरलेला आहे तो परत मिक्सर जारमध्ये घ्यायचा. आता मी इथे गुलकंद फ्लेवर किंवा गुलाब रोज फ्लेवर वापरते आहे. तर तुमच्याकडे इसेन्स असेल तर तुम्ही इसेन्स वापरा. माझ्याकडे इसेन्स नव्हता म्हणून मी इथे हे जे सॅशे येतात 1 किंवा 2 रुपयाचे हे सॅशे असतात, मी डायरेक्ट मोठं पाकिट आणलेलं होतं तर ते मी इथे साधारण 3 ते 4 वापरले. तर ते पण सुद्धा आपल्या आवडीनुसार आपल्याला फ्लेवर किती स्ट्रॉंग हवा आहे त्यानुसार एखादी पुडी तुम्ही जास्त वापरू शकता. तर ही पुडी कशी वापरतात तर याच्यामध्ये ना 1 ग्लास सरबतचं प्रमाण असतं. तर मी इथे साधारण 4 ते 5 पुड्या वापरलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ना साखरसुद्धा इन्क्लूड असते, म्हणूनच मी सुरुवातीला साखर कमी वापरलेली आहे. आणि आपण पान फ्लेवरसुद्धा वापरलेला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा गुलकंद वापरले तर तो सुद्धा गोड आहे. तर आईस्क्रीम जास्त गोड होऊ शकतं म्हणून आपण आपल्या आवडीनुसार इथे ऐच्छिकनुसार
साखर आणि हे बाकीचे पदार्थ वापरायचे आहेत. तर आता आपण साधारण हे पूर्ण 8 तास किंवा ओव्हरनाईट आपण सेट करून ठेवलं होतं आईस्क्रीम आणि दोन्ही लेअर आता छान सेट झालेले आहेत. ते एका डिशमध्ये काढायचे आणि तुम्हाला हव्या त्या आकारात चौकोनमध्ये, स्क्वेअरमध्ये किंवा लांबट आकारामध्ये, आयताकार आकारामध्ये तुम्ही त्याचे काप करू शकतात आणि आवडीनुसार ड्रायफ्रूटने सजवू शकतात. इथं मी गुलाब पाकळ्या वापरलेल्या आहेत आणि जे पानामध्ये वापरतात बडीशोप गोड जी असते ती इथे सजावटीसाठी वापरलेली आहे. तर या सर्व गोष्टी आहेत ना ऐच्छिक आहेत, ऑप्शनल आहेत. अवेलेबल असेल तर वापरा किंवा डायरेक्ट तुम्ही आईस्क्रीम कापून त्याचे छान असे काप करायचे आणि डिशमध्ये तुम्ही खाऊ शकतात, एन्जॉय करू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्ही ही रेसिपी नक्की करून पाहणार का? हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकतात. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नेहमी भेट देत राहा. सबस्क्राईबचं बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला बेल आयकॉन दिसेल, ते बेल आयकॉनसुद्धा तुम्ही प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. आणि सबस्क्राईबचं बटन आहे ना एकदाच दाबा, पुन्हा पुन्हा दाबू नका. पुन्हा जर प्रेस केलं तुम्ही सबस्क्राईबचं बटन तर ते अनसबस्क्राईब होतं, म्हणून तुम्हाला सुचवलं. तर बघा अशी रेसिपी आपण आज बनवलेली आहे. तर पान फ्लेवर आणि रोज फ्लेवर याचा एकत्र आपण एक कॉम्बिनेशन केलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. अशाच वेगवेगळ्या रेसिपींच्या लिंक्स आहेत ना तुम्ही आपल्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या चॅनलबद्दल तुम्ही सांगू शकतात. त्यांना या सर्व ज्या लिंक आहेत त्या शेअर करू शकतात, जेणेकरून आपला परिवार मोठा होईल आणि त्यांनाही या रेसिपी पाहायला मिळतील. तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.